त्या पद्धतीनं अनेक मीडियाच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून मी पाहिलं रात्री की अमरावतीला जी घटना झाली, ज्या शिवप्रेमींनी त्या ठिकाणी मनपा आयुक्तांच्यावर शाई फेकली, त्या घटनेचं मी समर्थन करत नाही। पण त्या घटनेशी माझा काही संबंध नसताना शिवप्रेमींनी आपला रोष त्या ठिकाणी दाखवला आणि त्या रोषाच्या माध्यमातून ही घटना झाली। आणि त्यावर मी अमरावतीमध्ये नसताना त्यावेळेस मी नागपूरला होतो आणि माझ्याजवळ तिकीट आहे। ज्यावेळी घटना झाली मी तेव्हा प्लेनमध्ये होतो, दिल्लीला पोहोचलो होतो आणि त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर जेव्हा रात्री कमिशनर जेव्हा पोलीस स्टेशनला गेले तर कमिशनरनी स्वतः सांगितलं, जे लोक त्या ठिकाणी व्हिडिओमध्ये दिसतात त्याच्यावर कारवाई करा। व्हिडिओमध्ये दिसले त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, हे माझंही मत आहे। पण त्या ठिकाणी मी नसताना रात्री 11:30 वाजता राज्याचे गृहमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री, त्याचप्रमाणे अनिल परब आणि या अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यांनी सगळ्यांनी ठरवून त्या ठिकाणी 307चा गुन्हा माझ्यावर दाखल केला। त्या ठिकाणी 354 सारखे गुन्हे दाखल केले। त्याचप्रमाणे 143, 147, 501, 148 अशा प्रकारचे गुन्हे दाखल करून त्या ठिकाणी कुठेतरी रवी राणाला कुठल्या केसमध्ये फसवलं पाहिजे असा इशारा उद्धव ठाकरेंनी त्या ठिकाणी अमरावतीच्या सीपींना दिला। महाराष्ट्राचे डीजी जे आहे त्या डीजीनी सुद्धा मोठ्या प्रमाणात पांडेंनी आपला रोल निभवला। मला असं वाटते की महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं कोणाला तरी अटकून, म्हणजे जर महाराष्ट्रातल्या कुठल्या विषयावर जर कोणी बोललं तर त्या ठिकाणी त्याला कुठेतरी कुठल्या केसमध्ये अटकून अंदर टाकायचं, त्याची फसवायचं, त्याला अरेस्ट करायचं। आज त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जर मी गेलो तर मला अरेस्ट करेल, मला जेलमध्ये टाकेल, अशा प्रकारचे पोलिसांचे मला फोन येत आहे। आणि मी कुठे फरार नाही आहे, मी अमरावतीमध्ये जाणार आहे। मला जर चुकीच्या पद्धतीनं 307चा गुन्हा दाखल केला, 343, 53चा गुन्हा दाखल केला, असे गंभीर गुन्हे जर चुकीच्या पद्धतीनं मला अटकून जर दाखल केलेले आहे तर मी त्याचा सामना करेल। कारण की मला माहीत आहे माझा याच्यामध्ये काडीचंही त्याच्यामध्ये काही दोष नाही आहे, कुठल्या प्रकारचं माझं इन्व्हॉल्वमेंट नाही आहे आणि मला फसवण्याचा राज्य सरकारचा पुरा कडस्थान आहे आणि त्याचा मी निषेध करत आहे। ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये निलेश राणेंना अटक करण्यात आली, त्यांना तुरुंगात टाकण्यात आलं, तशीच तुम्हाला भीती वाटते का? तुम्हाला सुद्धा तुरुंगात टाकतील का? नाही, मी पळणारा माणूस नाही आहे किंवा मी काही कुठे जाणारा माणूस नाही आहे। नितेश राणेला सुद्धा जशा पद्धतीने फसवलं, किरीट सोमय्याला सुद्धा ज्या प्रकारची वागणूक महाराष्ट्रामध्ये मिळत आहे, त्याचप्रमाणे प्रसाद लाड याच्यावर सुद्धा मध्ये कारवाई केली होती। अनेक जे महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या विरोधात बोलतात, ठाकरे सरकारच्या विरोधात बोलतात, ठाकरे परिवाराच्या विरोधात बोलतात, त्या ठिकाणी त्यांना जेलमध्ये टाकायचं एकतर्फी कार्यक्रम हा महाराष्ट्र सरकारचा चालू आहे। महाराष्ट्र सरकारमध्ये, ठाकरे सरकारमध्ये जितके काही त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्था आहे ते सगळे खिशात ठेवून त्या ठिकाणी पूर्णपणे द्वेषाचं राजकारण हे ठाकरे सरकार त्या ठिकाणी करत आहे। आणि त्याच पद्धतीनं ज्या पद्धतीनं निलेश राणेवर कारवाई झाली त्याच पद्धतीने तेच गुन्हे माझ्यावर सुद्धा दाखल झाले। पण त्या ठिकाणी हे गंभीर गुन्हे दाखल करताना मला न्यायालयावर विश्वास आहे की या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं आयुक्तांवर शाई फेकल्याच्या अलावा दुसरी कुठली घटना झाली नाही। देशामध्ये शाई फेकण्याच्या घटना खूप झाल्या, पण 307 असा गुन्हा कधी दाखल झाला नाही। त्यामुळे तिथे सुई सुद्धा मिळाली नाही, कुठली जखम झाली नाही, कुठाचं रक्त निघालं नाही। तरीही जाणून बुजून उद्धव ठाकरेंच्या इशारावर जो हा माझ्यावर गुन्हा दाखल झाला रात्री 11:30 वाजता, आणि त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये एक मेसेज दिला की रवी राणा जिथे सापडेल तिथे त्याला अरेस्ट करा, मी पळणारा माणूस नाही आहे। मी छाती ठोकून महाराष्ट्रामध्ये जाईल, अमरावतीमध्ये जाईल। मी जनतेतून निवडून आलेला आहे, जनतेचा सेवक आहे आणि जनतेसाठी कार्य करतो। जर अशा प्रकारची मला जर फसवण्याचं काम राज्य सरकार करत असेल तर त्याला मी प्रामाणिकतेनं पुढे येऊन पूर्णपणे सहकार्य करीन। मला अंदर टाका, मला जेलमध्ये टाका, मी जेलमध्ये जाईल, जमानत पण घेणार नाही अशी परिस्थिती आली तर। पण अशा चुकीच्या पद्धतीचे जर गुन्हे दाखल केले तर हा महाराष्ट्र कुठे चालला, महाराष्ट्राची संस्कृती कुठे चालली? आणि महाराष्ट्रामध्ये जर शेतकऱ्याचे प्रश्न आहे, शेतमजुरांचे प्रश्न आहे, बेरोजगारांचे प्रश्न आहे, त्या ठिकाणी अनेक प्रश्नावर जेव्हा आम्ही बोलतो त्या ठिकाणी आम्हाला चूप करण्यासाठी असे गुन्हे खऱ्या अर्थाने दाखल करताय। काल मी संजय राऊतचं स्टेटमेंट पाहिलं
संजय राऊतनी सुद्धा माझ्यासाठी सीपीला फोन लावला, अनिल परबनी लावला, वळसे पाटीलनी लावला आणि त्याच पद्धतीनं उद्धव ठाकरेंकडून सुद्धा सीपींना फोन गेला. डीजीचे वारंवार फोन चालू आहे की रवी राणाला अटक करा, रवी राणाला गुन्हे दाखल करा. जर एक आमदार लोकांसाठी काम करणारा, लोकांसाठी लढणारा, त्याला चुकीचं फसून जर जेलमध्ये टाकून तुमच्या इच्छा पूर्ण होत असेल तर आम्ही जेलमध्ये जायला सुद्धा तयार आहे. आणि या ठिकाणी संजय राऊतनी काल जे स्टेटमेंट केलं की या देवेंद्र फडणवीस जे माजी मुख्यमंत्री आहे त्यांना मुंबईवरून नागपूरला जाणंसुद्धा मुश्किल करून टाकू. जर अशा प्रकारच्या धमक्या देवेंद्र फडणवीसला जर संजय राऊत देत असेल तर माझं म्हणणं आहे उद्धव ठाकरेमध्ये जर हिंमत असेल तर संजय राऊतवर सुद्धा 506ची कलम दाखल करा आणि त्याच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. जर हे कायद्याचं राज्य असेल आणि त्या ठिकाणी जर धमक्या देत असेल देवेंद्र फडणवीस सारख्या एका व्यक्तीला, एक जबाबदार व्यक्तीला, तर त्या ठिकाणी सुद्धा संजय राऊतवर कारवाई झाली पाहिजे. आणि मला माहीत आहे की येणाऱ्या काळामध्ये ज्या पद्धतीनं मातोश्रीच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंच्या जे कागदपत्र मी जमा केले त्या ठिकाणी सुद्धा त्यांचं लक्ष आहे की विदेशामध्ये कशा पद्धतीनं उद्धव ठाकरेंच्या प्रॉपर्टी आहे त्याची सुद्धा माहिती ईडीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात गोळा झालेली आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये मला असं वाटतं की उद्धव ठाकरेंच्या प्रॉपर्ट्या, अनिल परबची प्रॉपर्टी, ज्या पद्धतीनं ज्या ठिकाणी गुंतवणूक केली आहे त्याचं मटेरियल सुद्धा जमा झालेलं आहे. आणि येणाऱ्या काळात माझ्याकडे जे माहिती आहे ते सुद्धा मी ईडीला देणार आहे. कारण की मागच्या वेळेस ज्या पद्धतीनं कुठेतरी दबाव आणून कुठेतरी त्या कारवाईवर ब्रेक झालं होतं, पण मला असं वाटतं की आज जे महाराष्ट्राचं वातावरण बिघडलं आहे त्या ठिकाणी या लोकांचे सुद्धा घोटाळे बाहेर निघाले पाहिजे आणि कारवाई झाली पाहिजे अशा मताचा मी आहे. तुम्ही जे आरोप करता त्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांपासून अमरावतीच्या पालकमंत्र्यांपर्यंत आणि त्याचबरोबर पोलीस अधिकारी या सगळ्यामध्ये सामील आहेत असा तुमचा आरोप आहे. काय नेमकं कारण आहे राणात आपण त्याच्या मागे इतकी सगळी सिस्टीम का मागे लागली आहे? काय कारण आहे? मला ज्या पद्धतीनं पाहिलं की राज्याच्या प्रश्नासाठी, राज्याच्या सर्वसामान्य जनतेसाठी आम्ही लढतो, त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये अनेक विषय सरकारच्या विरोधात जर सरकार काम करत नाही आहे, सरकारचं दुर्लक्ष आहे, सरकार मुख्यमंत्री स्वतः 2-2 वर्षापासून विदर्भामध्ये पाय ठेवला नाही आहे, अनेक बेरोजगारांचे, शेतकऱ्यांचे, सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या वीज पंपाचे कनेक्शन कापणं चालू आहे. अनेक विषयावर आम्ही जेव्हा बोलतो, पार्लमेंटमध्ये नवनीत राणा बोलतात, नवनीत राणाला सुद्धा काल या केसमध्ये अडकवण्याचा प्रयत्न चालू होता, पण अनायसे त्या पार्लमेंटमध्ये बसल्या होत्या आणि पार्लमेंटमध्ये बसल्या असताना ते करू शकले नाही. पण त्या ठिकाणी नवनीत राणाला सुद्धा फसवण्याचा पूर्ण प्रयत्न त्या ठिकाणी राज्य सरकारने केला आणि आम्हाला माहीत आहे कुठे ना कुठे नवनीत राणाला सुद्धा त्यांनी घेरण्याचा किंवा त्यांना फसवण्याचा प्रयत्न त्यांचा सुरू आहे. पण मला असं वाटतं जे सत्य आहे ते सत्य आहे. न्यायालयावर आमचा विश्वास आहे. जे काही राज्य सरकारला करायचं आहे इनलिगल कायदा खिशामध्ये ठेवून त्या कायद्याचा दुरुपयोग जर करायचा आहे, त्या ठिकाणी पोलिसांचा आधार घेऊन आम्हाला जेलमध्ये टाकायचं आहे, तर आम्ही दोघेही जेलमध्ये जायला तयार आहे. पण आम्ही कुठेही सत्तेपासून दूर पडणार नाही. जे सत्य त्या समोर ठेवू आणि ज्या क्षणी जनतेवर समस्या येईल त्या संदर्भात सरकारच्या विरोधात लढत राहू. कोणाच्या इशाऱ्यावरती करणारे जे लोक होते, कोणाच्या इशाऱ्यावर होते की नव्हते? तुमच्या कार्यकर्ते होते? माझं म्हणणं असं आहे की प्रत्येक पक्षामध्ये शिवभक्त आहे. जर आज शिवसेनेच्या लोकांनी अनेक आंदोलन केले, अनेक लोकांवर शाई फेकली, अनेक लोकांच्या कॅबिनमध्ये त्यांना बंद केलं, तर उद्धव ठाकरेंवर केस दाखल नाही झाली. जर कार्यकर्ता जर एखादं आंदोलन करत आहे, त्या ठिकाणी शाई फेकत आहे, तर त्यामध्ये जर रवी राणा, नवनीत राणा जर अडकवत आहे, तर मला असं वाटतं शूट बुद्धीचं राजकारण आहे आणि सगळं राजकारण उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यावर सुरू आहे. कोर्टाचा मार्ग तुमच्यासमोर मोकळा आहे का? कोर्टामध्ये तुम्ही जाणार आहात? नाही, बिलकुल मी कोर्टामध्ये जाईल. माझ्यावर जे चुकीचा गुन्हा दाखल झाला त्याच्यावर मानहानीचा सुद्धा दावा मी करणार आहे आणि त्या ठिकाणी चुकीचा गुन्हा ज्यांनी दाखल केला, मनपा आयुक्तांनी खोटी तक्रार जी रात्री 11 वाजता दिली, त्या मनपा आयुक्तावर सुद्धा मी कारवाई मागणार आहे आणि कोर्टामध्ये जाऊन तो पूर्ण FIR ट्रॅश तर होईलच, पण त्याच्यावर ज्या चुकीची माझी बदनामी केली, ज्या ठिकाणी मला हॅरॅसमेंट केलं, ज्या पद्धतीनं माझ्यावर पोलिसांचा दबाव आहे, सरकारने यंत्रणा आपल्या लावून ज्या पद्धतीनं मला कुठेतरी हॅरॅसमेंट करणं चालू आहे, त्या विरोधात मी कोर्टात जाईल आणि न्याय मागेल. तुम्ही जे नावं घेतली अनिल परब, संजय राऊत, मुख्यमंत्री, परंतु पोलिसांनी कारवाई केली ती तर गृह मंत्रालय तर राष्ट्रवादीकडे आहे. तुम्ही राष्ट्रवादीकडे का संस्था करून दाखवताय? तुम्हाला सगळं माहीत आहे की या ठिकाणी उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री आहे. नवनीत राणा मुख्यमंत्र्यांच्या महाराष्ट्रामध्ये असलेले प्रश्न लोकसभेमध्ये मांडतात, महाराष्ट्रामध्ये मी मांडतो आणि त्या पद्धतीनं अनिल परबनी
ज्या पद्धतीनं मागच्या 2-3 महिन्याआधी नवनीत राणावर एक चुकीच्या पद्धतीनं कारवाई केली ते सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे. तशाच पद्धतीनं एक द्वेषाची भावना ठेवून मुख्यमंत्री आमच्याकडे पाहतात आणि कुठेतरी भाजपसोबत आम्ही आहे, कुठेतरी आम्ही महाराष्ट्राचे विषय मांडतो, तर त्या आवाजाला दाबण्यासाठी कुठे ना कुठे षडयंत्र मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून सुरू आहे. पालकमंत्र्यांची कशी इन्व्हॉल्वमेंट आहे? पालकमंत्र्याचा महिला बाल कल्याण विभागाचा जो घोटाळा काढला, ज्या पद्धतीनं परवाच्या दिवशी पार्लमेंटमध्ये स्मृती इराणीनं आदेश दिले की कुपोषण आहारामुळे जे मुलं महाराष्ट्रामध्ये मरण पावत आहे त्या ठिकाणी आहार त्यांना पोचवत नाही आहे, त्याची त्यांनी चौकशी लावली. त्या महिला बाल कल्याण मंत्री आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये अनेक ज्या डेप्युटीच्या मिटिंगा होतात त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही लोकांचे प्रश्न मांडतो, तर कुठं ना कुठं त्या देशाच्या भावनेनी त्यांनी सुद्धा पूर्ण ताकदीनं आणि तिथपर्यंत आलं की जर रवी राणाला अटक केली नाही तर काँग्रेस आंदोलन करेल. म्हणजे जर अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्र्याला हे सांगावं लागते पोलीस विभागाला की रवी राणावर गुन्हा दाखल झाला नाही किंवा त्याला अरेस्ट केलं नाही तर आम्ही आंदोलन करू, अशी परिस्थिती जर पालकमंत्र्याची येत असेल, अशा प्रकारचा दबाव पालकमंत्री जर टाकत असेल तर मला असं वाटते लोकशाहीमध्ये योग्य नाही. किती जाणार तुम्ही महाराष्ट्रामध्ये? महाराष्ट्र मी लवकर जाईल. आज मी ते सगळी माहिती घेत आहे कुठले कुठले गुन्हे दाखल झाले आहे, कशा प्रकारची कारवाई चालू आहे. ज्या पद्धतीनं आता काही कार्यकर्त्यांना आमच्या अटक केलं, काही कार्यकर्त्यांना हॉस्पिटलमध्ये 80 वर्षाचे या ठिकाणी जे कार्यकर्ते आहे ते 80 वर्षाचे बुजुर्गसुद्धा 75 वर्षाचे बुजुर्गसुद्धा त्यांनी अटक केले. त्या ठिकाणी त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होऊ देत नाही आहे. हॉस्पिटलमध्ये सुट्टी घेण्यासंदर्भात सुद्धा दबाव चालू आहे आणि प्रत्येकाच्या घरामध्ये जाऊन पोलीस किचनपर्यंत जात आहे. म्हणजे आतंकवादासारखी ट्रीटमेंट जर आमच्या कार्यकर्त्यांना महाराष्ट्रामध्ये त्या अमरावती जिल्ह्यामध्ये जर पोलिसांच्या माध्यमातून मिळत असेल फक्त मुख्यमंत्र्याच्या इशाऱ्याने, गृहमंत्र्याच्या इशाऱ्याने, तर मला असं वाटते असं द्वेषी राजकारण महाराष्ट्रामध्ये आधी नव्हतं जे आता ठाकरे सरकारमध्ये घडत आहे. थँक्यू. हिंदी में चाहिए? हाँ? हिंदी करू क्या? बोलून द्या. बोला बोला. करा दी. ते हिंदी बोलता हे नाही पाहिजे. रेकॉर्ड कर लो सब लोग. हिंदी कर लो. कर लो थोडक्यात सांगा सर. हिंदी. जिस तरह से कि 20 का आपके ऊपर चार्ज जो लगाया है वो क्या सही है? क्योंकि आप तो नाम सभी मिनिस्टर के ले रहे हो, आपके गार्डियन मिनिस्टर से लेकर सीएम के ऊपर आप कीचड़ उठा रहे हो. जिस तरह से कल की जो घटना अमरावती में हुई, म्यूनसिपल कॉरपोरेशन आयुक्त के ऊपर कुछ शिव भक्तों ने वहाँ पे जो उनके ऊपर शाही फीकी, मैं उसका समर्थन नहीं करूँगा. पर मैं दिल्ली में रहने के बाद अगर 307 जैसा गुना मेरे पे दाखल होता है और उद्धव ठाकरे जी के इशारों पे, गृह मंत्री के इशारों पे, अनिल परब के इशारों से संजय राउत इन्होंने भी फोन किया, इनके इशारों पे अगर मेरे ऊपर गुना दाखल होता है तो मुझे लगता है कि महाराष्ट्र में जिस तरह से पुलिस विभाग को यूज करके नितेश राणे को जिस तरह से अंदर किया, बीच में वहाँ पे किरीट सोमैया पर जो कार्रवाई हुई, कई लोग जो महाराष्ट्र सरकार के ऊपर बोल रहे हैं उनको अंदर करने का एक सूत्री कार्यक्रम ये ठाकरे सरकार का शुरू है और फंसाने का शुरू है. तो 3 से 7 जैसे 353 जैसे गुने अगर मेरे ऊपर दाखल किए, जहाँ पे कहीं भी देश में अगर शाही फेंकी जाती है और वहाँ पे कई 307 का गुना आज तक दाखल हुआ नहीं, जहाँ पे मैं मौजूद नहीं हूँ, मेरा लेना देना नहीं है, मेरा कोई संबंध नहीं है, वहाँ मुझे फंसाने का चल रहा है. और महाराष्ट्र पुलिस को आदेश दिया है कि रवि राणा जहाँ भी मिलते हैं उनको अरेस्ट करो. मैं भी सत्य के साथ चलने वाला व्यक्ति हूँ. महाराष्ट्र के प्रश्न के लिए मैं लड़ता हूँ, किसानों के लिए लड़ता हूँ. अगर वहाँ पे मुझे अगर मैं भाजपा के साथ हूँ, भाजपा के साथ रहने का अगर मुझे फल मिलता है, लोगों के प्रश्न उठाने के लिए अगर मुझे अंदर डालते हैं, मैं कभी भी अंदर जाने को तैयार हूँ और मैं कोर्ट से न्याय मांगूंगा. और जिस तरह से संजय राउत ने माजी मुख्यमंत्री, पूर्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी को कल बोला कि मुंबई से नागपुर तक जाने नहीं दूंगा, ऐसी प्रकार की जो धमकी संजय राउत ने दी है, उनके ऊपर भी 506 का गुना दाखल होना चाहिए. ये भी हमारी मांग है. हम भी तकरार करने वाले संजय राउत की कि जिस तरह से वो दम देके उन्होंने जो कार्रवाई की मांग की है देवेंद्र फडणवीस जी को, उसके ऊपर भी हम गुना दाखल कराएंगे.